गुड इव्हनिंग बोलू, गुड नाईट बोलू, गुड मॉर्निंग बोलू काही समजत नाही, कारण रात्रीचे 1 वाजलेत आणि आता आम्ही निघालोय. 16 तारीख आहे, तारीख सांगायचं राहिलंच, तर आजची तारीख 16 आणि रात्रीचे 1 वाजलेत आणि तुम्ही बघू शकता आम्ही निघालोय. आता कुठे जायचंय? मुरबाडला चाललोय. कुठे जायचंय? कुठे चाललोय? तर आम्ही मुंबईला चाललोय. आता मुंबईमध्ये कुठे? तर कदाचित मरीनला जाऊ शकतो. आता मला नाही माहिती कन्फर्म कुठे जायचंय, कारण मला झोप आली तर मी झोपू पण शकतो है ना, कारण झोप जास्त इम्पॉर्टंट आहे. अचानक ठरलं आमचं म्हणून निघालो तो ब्लॉग करणं गरजेचं आहे, तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. तर मग आता तुम्हाला दाखवतो, ब्लॉग करतो आणि ब्लॉग बघा पूर्ण, कारण आता मी जागून ब्लॉग बनवणार आहे. तर मग तुम्ही पण जायचं ना, कसं लाईक बिक करा आणि शेअर करा, धनाधन शेअर करा, धनाधन. चला बघत राहा. शू काय बोलतो? आता आम्ही बर्गर मागवलंय. थँक्यू. थँक्यू बोल ना उत्कर्ष, मला थँक्यू बोल ना. कसला थँक्यू? नको, आज चेस्ट मारले. क्या बोला तुम्ही? मी बायसच आपला चेस्ट. तर गाईस बर्गर बिर्गर मागवला, एकटाच खातो बघा. इथं मी बसलोय, इथं मला नाही देते, चटणी टाकून मी नाही खात, ठीक आहे. तर गाईस आता आम्ही बर्गर वगैरे खातो. निर्लज्जम सदा सुखी बोलतात ना, @ उत्कर्ष. तर आता आम्ही खातो आणि मग आमचा प्रवास चालू करतो. तर तुम्ही आमच्या प्रवासाला साथी म्हणून राहा आणि लाईक करा, ठीक आहे. तुमच्या लाईकची मला खूप गरज आहे, कारण तुम्ही मला लाईक नाही करणार तर मला लाईक कोण करणार? कारण मला या जगाला लाईक करणारं कोणीच नाही आहे, तुम्हीच आहे फक्त. साला हे दुःख काय खतम नाही होता बे. प्लीज लाईक मी. चूप. तर गाईज आता आम्ही इथे बँडस्टँडला आलोय. ही आमची गाडी, या गाडीतून आलोय आम्ही. आणि तुम्हाला तर व्ह्यू दाखवू शकत नाही मी तुम्हाला, पण तुम्ही समुद्राचा आवाज जर ऐकलात तर तुम्हाला समजेल हा आम्ही बीच जवळ आहे. तर ठीक आहे. तर गाईज आम्ही इथं आलो तर खरं, पण इथं असं काय आहे नाही की इथं थांबू. तर मग आता आम्ही विचार केला की मरीनलाच जाऊ, जे की मी ठरवलेलं आधीपासूनच की मरीनला जाऊ. पण हा बोलतो ना आपण दुसरीकडे पण कुठेतरी जाऊ. पण मला माहिती होतं यार, इथे बँडस्टँडला येऊन काय करणार, रात्रीचं कोणी नसतं. मरीन लाईन्सला तरी कसं आपल्याला माहिती आहे तो एरिया कसा आहे काय आहे, आणि तिथे जरा पब्लिक पण असते आणि तिथे कसं आहे तो सेफ एरिया मला वाटतो हा, याच्यापेक्षा बँडस्टँडपेक्षा. तर तिथेच मी बोललेलो याला, पण तरी हा बोलला की इथे येऊ, म्हणून मी इथं आलोय. आज काय असा विचित्रच वाटतोय मी आज, पण ठीक आहे. जसंही आहे तुम्ही ब्लॉग बघत राहा आणि मला सांगा कसा वाटतोय तुम्हाला ब्लॉग. तर ब्लॉगमध्ये असं काय दाखवण्यासारखं काय आहेच नाही, कारण आम्ही आलोय रात्रीच्या टायमाला. समोर समुद्र पण मी तुम्हाला दाखवू शकत नाही, पण ठीक आहे. जसंही आहे तुम्ही एन्जॉय करा व्ह्यू, तर असा दिसेल तुम्हाला तर तो एन्जॉय करा आणि त्या याच्यावर मला लाईक करा. सारखं मागितलं ना, आज खूपदा मागितलं ना, मग करून टाका लाईक. शूट. तर गाईज आलो फायनली किती दिवसानंतर मरीन लाईन्सला.
खूप दिवसानंतर आलो, खूप दिवसानंतर. कदाचित 13 ऑक्टोबरला लास्ट. नाही आमची एक्झाम होती तेव्हा मी लास्ट आलेलो, त्याच्यानंतर आज आलं. आणि खूप भारी वाटते कारण खूप दिवसांनी आलो आहे. आम्ही इथे सारखं येत राहायचो जेव्हा आम्ही माझगाव डॉकला होतो तेव्हा. पण आता खूप मुश्किल झालं इथे येणं. आणि तुम्ही बघू शकता मुंबई इंडियन्स, ओनली मुंबई इंडियन्स. ब्युटी ऑफ मुंबई. आणि ती BMW आमची. तर काय आजचा दुसरा दिवस आणि काल तुम्ही बघितलं म्हणजे याच्या आधीचा फुटेज तुम्ही बघितला की आम्ही बाहेर गेलेलो मरीन लाईन्स स्टँडला. तर मग तिथून आम्ही आलो सकाळी 5 वाजता. 5 वाजले यायला. आणि नंतर आलो आणि घरी झोपून घेतलं. मग काही ब्लॉग वगैरे केला नाही. आणि आता परत निघालोय. आता 9 वाजले, 9:30 वाजले. आणि आता चाललो परत उत्कर्षकडे. आणि तिथून आम्ही आता चाललो पुण्याला. तर आता मी हा ब्लॉग एंड करू की नको काही समजत नाही. तर मी लूपमध्ये चालू देतो. जर जास्त झाला तर मग मध्येच कट करून एक पार्टमध्ये बनवेल, नाही तर हा कंटिन्यू करूया आपण. ठीक आहे. तर आता मी निघतो आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट उत्कर्षकडे. आता वाजले संध्याकाळचे 5 आणि ब्लॉग काय करताच आला नाही. म्हणजे कसं उत्कर्षच्या घरी गेलेलो, म्हणजे त्याच्या बहिणीच्या घरी गेलो पहिले. सॉरी त्याच्या पहिले भावाच्या घरी गेलो, मग आता बहिणीच्या घरी आलो. मग कसं त्यांच्या घरात जाऊन ब्लॉग करणं चांगलं वाटत नाही. तर मी काय ब्लॉग केला नाही. तर आता मी बिल्डिंग खाली थांबलो आहे त्याची वाट बघत. आता तो जेव्हा येईल, आता त्यांची फॅमिली टाईम आहे तर आपण कशाला इंटरफेअर करायचं म्हणून मी थांबलो जरा खाली. तर आता तो येईल तेव्हा मी निघू. म्हणजे वरतीच होतो मी, पण आता मी खाली आलो जरा आणि बोलतो परत वरती. मग बोललो परत फोन वरती जाईल. तू आई तू ये जाऊन. त्याचा फोन तो विसरून आलाय. आता तो फोन आणायला गेला तर तो फोन आणेल. मग आता आम्ही निघतो इथून. आणि आज माझ्या मम्मी पप्पांची लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे आणि मी इथं पुण्यात आहे. मी या टायमाला तिथे पाहिजे होतो, पण आता हे सगळं अचानक प्लॅन झालं तर इकडे यावं लागलं. पण आता आम्ही 5 वाजलेत ना, 5:30पर्यंत निघलो तरी 7:30 पावणे 8पर्यंत तिथे बदलापूर टच करू तर होऊन जाईल. तर बघू आता कसं काय होतंय. खूप बोरिंग वाटतं आज ब्लॉग करायला, काय माहिती का. म्हणजे बोरिंग ब्लॉग चाललाय. मला वाटत नाही बोरिंग ब्लॉग करायला, पण बोरिंग ब्लॉग चाललाय. तर तो बघा, तुम्हाला काय आवडला तर बघा, आता नाही आवडला तरी पण बघा. कसं मेहनत आहे ना. बघा पाऊस बघू शकता पुण्यातला. काहीच पुण्यातला पाऊस बघू शकता तुम्ही. अरे तुला थोडी काय, तुला नव्हतं घ्यायचं. खतरनाक पाऊस आहे. पेट्रोल सीएनजी वर ऑटोमॅटिक स्विच होईल का? होईल ना. सिग्नल आहे रे. आता आम्ही रस्त्यावरच आहे. मी झोपलेलो, आता उठलो. आता मला माहित नाही ऍक्च्युली आम्ही कुठे आहे. आता मी त्याला विचारेन कुठे आहे काय आहे. आता जरा सुस्ती ब्रेक घेतलाय म्हणून. आणि असं बघा वातावरण झालंय. संध्याकाळचे 7:30 वाजलेत.